ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा दीपक भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भीम, जय शिवराय, जय संविधान। आज ऑल इंडिया पॅन्थर, मी सातारा जिल्हाध्यक्ष, जिल्हा महासचिव आशिष मोरे, जिल्हा उपाध्यक्ष संजय, आज सर्व पदाधिकारी या ठिकाणी माझ्यावर अर्धनग्न आंदोलनाला बसले आहेत। विषय असा आहे की सोमवारीपासून चक्री व्यवसाय गांजा आणि मटका मोठ्या प्रमाणात या सातारा शहरामध्ये चालू असून आकाशवाणी केंद्रापासून ते शाहूपुरी एरिया असू द्या, त्याच्यानंतर सातारा शहर असू द्या, हायवे असू द्या, मोठ्या प्रमाणात कुणाच्या आधाराने हे सर्व धंदे चालू आहेत हे आम्हाला माहित नाही। आणि आज आम्हाला मुख्यमंत्री साहेब आज सातारा शहरामध्ये आलेले आहेत, 4 मंत्री आपल्या साताऱ्यात आहेत। पण मला एवढं सांगायचं आहे की आज आम्ही आंदोलन मार्गाने आम्ही सांगत आहे, वारंवार सांगत आहे, म्हणजे पीआय साहेब असतील, शाहूपुरीचे असतील, शहरचे असतील व त्यांचे सहकारी असतील, यांना आम्ही सांगत आहे की कायमस्वरूपी हा आपला जो चक्रीचा मोठ्या प्रमाणावर मध्ये धंदा झालेला आहे। आमच्या आया बहिणीचे घरे उद्ध्वस्त झालेले आहेत। काही प्रकरण आमच्याकडे आले असता आम्ही याची दाद घेतली व आमच्यावर आरोप करण्यात येत आहेत की हे तडजोडीला बसल्यात का काय। पण जर आम्ही तडजोडीला बसलो असतो तर आम्ही अशा गोष्टी केल्याच नसत्या, परंतु आमच्या आया बहिणींच्या घर उद्ध्वस्त होत्यात यासाठी आम्हाला ते बेकार वाटतंय। आणि हा पॅन्थर आहे, हा पॅन्थरची डरकाळी तुम्हाला माहितच आहे। अन्याय न्यायाला हा पॅन्थर पहिल्यापासून पुढे असतो का, तर तुम्ही नामदेव ढसाळापासून बघू शकता की ज्या कामाची पद्धत आहे ती कामाची पद्धत आम्ही अजून चालवत आहे। आणि आम्हाला या गोष्टीची चिंता वाटत आहे की लवकरात लवकर हे धंदे बंद झाले पाहिजेत। सोमवारपासून बसून एकही धंदा बंद नाहीये। आम्ही रात्री सर्व कार्यकर्ते गेलो तरी धंदे खुलेआम चालू आहेत। शेडला अशी ओढणी बांधून, ते पट्ट्या बांधून, आतमध्ये कॅम्प्युटर घेऊन अशा हे धंदे चालू आहेत। तरी प्रशासनाला जाग येत नाही। 100 अंतरावर जे पोलीस स्टेशन असतात त्या अंतरावर हे धंदे चालू आहेत, तरी प्रशासन गप्प आहे। का आहे तर त्यांच्यामध्ये गोडबंगाल काहीतरी असू शकतं। यामुळे एसपी साहेबांना आज मंत्री येणार आहेत, डीवायएसपी असतील, यांनी आमची पॅन्थरची दाद घ्यावी व कायमस्वरूपी हे सर्व धंदे बंद करावे। तुम्ही पुण्यामध्ये बघू शकता, सर्व 2 नंबरचे धंदे तेथील एसपींनी बंद केलेले आहेत, तर सातारा शहरामध्ये चालू कुणाच्या वर रस्त्याने आहेत। तुम्ही म्हणताय समाजासाठी, जनतेसाठी तुम्ही काम करता आणि आम्हाला अशी बसायची वेळ आलीच नाही पाहिजे। तुम्ही जर मंत्री संत्री जे तुमचे आपले आहेत ना व त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे सगळं बंद केलं पाहिजे। हे सर्व नगरसेवक एखादा असू द्या, त्यांच्या वॉर्डमध्ये जर असले प्रकार चालू असले तर ते का पुढे लागून जनतेचं काम करत नाही। आम्हाला बसायला लागतंय का, तर पॅन्थर हा सगळ्यांसाठी आहे। नगरसेवक हा त्या पुरता असतो, पण हे पॅन्थर सगळ्यांसाठी या साताऱ्यात आणि सातारा जिल्ह्यात काम करणार। आणि आम्ही थमथम सांगतो, जर लवकरात लवकर आपण धंदे बंद केले नाही तर आज एक वस्त्र काढलंय, सोमवारी मंगळवारी अजून दुसरं वस्त्र काढा, आम्हाला लावू नका। आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करत आहे। जय भीम, जय शिवराय, जय संविधान।